नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि उद्भव अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेकडेवारी भाग 1 शॉर्ट ट्रिक आणि कमी वेळेत जास्त अचूकता आपण घेणार आहोत आणि परीक्षेत वेळ वाचवा गुण वाढा या पद्धतीने आपण कमी वेळेत कसे शॉर्ट ट्रिकने हे गणित सोडवता येतील शेकडेवारी। आता शेकडेवारी बद्दल जास्त काही मी बोलणार नाहीये, पण गणित कशी सोडवायची ते आपण बघणार आहोत। चला तर सुरुवात करू। बघा, खालील संख्यांचे व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचे आपल्याला। खालील संख्यांचे व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचे तर आपल्याला माहिती आहे काय 50% म्हणजेच किती। तर आपण व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे आपल्याला माहिती आहे 1/2 किंवा 5/10 त्याचे किती होतात 1/2च होतात। त्याच पद्धतीने 3/7 हे काय आहेत सर्व व्यावहारिक अपूर्णांक। या पद्धतीत आपल्याला जे शेकड्यावारी दिलेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, त्याचा आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचं। तर कसं करता येईल चला बघू आपण, एकदम शॉर्टकट। आता आपल्याला माहितच आहे काय माहित आहे की 50 आणि टक्के म्हणजेच काय असतो तर छेदात 100 असतो आणि आपल्याला व्यावहारिक अपूर्णांक विचारलेला म्हणून भाग जातोय। हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 एके 5 आणि 5 दुने 10 म्हणजे त्याचा अपूर्णांक 50%च्या व्यावहारिक अपूर्णांक किती होतोय तर 1/2 होतोय। त्याच पद्धतीने आपण 25 चा सुद्धा करू शकतो। कसं आपल्याला माहिती आहे टक्के आला म्हणजे छेदात 100 घ्यायचे, बाकी आपण जास्त विचार करायचा नाही। बघा 25 छेद किती घेणार 100, भाग जातोय आपल्याला 25 चा पाडा डायरेक्ट येतोय म्हणून आपण 25 चा देणार। गेला नसता तर आपण 5 ने पण सुरुवात केली असती, पण आपल्याला 25 चा येतोय। 25 एके 25, 25 च 100 होतात म्हणून 25%चा व्यावहारिक अपूर्णांक किती येतोय 1/4। तर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे। का आहे 0.5% आणि 0.4% व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आपल्याला। तर बघा 0.5% आपल्याला काय करायचं आहे व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचं। तर आपल्याला माहित आहे काय 0.5 आणि टक्के म्हणजे छेदात किती घेतोय आपण 100। आपल्याला व्यावहारिक अपूर्णांक रूपांतर तर करायचंच आहे, पण काय पॉइंट आला दशांश चिन्ह आला म्हणून ते पहिले तर आपल्याला काढावं लागेल। एक डिजिट आहे म्हणून 0.5 ला कोणत्या संख्येने गुणलं तर तो डिजिट निघून जाईल तर 10 ने। एक दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जेवढे डिजिट असतील तेवढे एकावर शून्य ठेवून आपण काय करायचं असतो गुणाकार करायचा असतो। एक डिजिट आहे म्हणून कितीने गुणणार 10 ने। जर आपण अंशाला 10 ने गुणत असू तर छेदाला सुद्धा 10 ने गुणावंच लागतं। म्हणजे गणिताचा एक नियम आहे, एकाला दिलं तर दुसऱ्याला द्यावंच लागतं, म्हणून आपण अंशाला दिलं तर छेदाला सुद्धा देणार आहे। दशांश चिन्ह निघून जाणार 5, किती होणार 10 50 होणार, पण दशांश चिन्ह जाणार म्हणजे येणार किती 5 आणि छेदात किती होणार आहे तर 100 होणार, सॉरी 1000 होणार आहे। कारण की 10 गुणिले 100 किती होतात 1000 आणि 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजेच व्यावहारिक अपूर्णांक किती होणार आहे तर 1/200 होणार आहे। त्याच पद्धतीने 0.4 चा सुद्धा आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचे। तर बघा कसं करता येईल 0.4% आहे त्याचं आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। 0.4 छेदात किती घेणार आपण टक्के आला म्हणजेच 100 घेणार। आता दशांश चिन्ह काढायचं, इथे जसं आपण काढलं तसं कितीने गुणणार तर 10 ने। अंशाला गुणलं तर छेदाला सुद्धा 10 ने गुणावंच लागेल बरोबर। इथे किती येणार आहे गुणलं तर 4 येणार आणि छेदात किती होणार आहे 1000 होणार आहे। आता किती 2 ने भाग जातोय, पूर्ण तर भाग जाईल चालेल। 4 एके 4, 4 दुने 8, उरणार किती आहे 2 उरणार आहे, होतील किती 20, 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0 म्हणजेच किती 1/250। तर 0.4%चा व्यावहारिक अपूर्णांक किती होणार आहे 1/250। चला पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण। हा दिलेले आहेत शेकडेवारीमध्ये रूपांतर करा। आता काय दिले व्यावहारिक अपूर्णांक आपण बनवले, आता ते व्यावहारिक अपूर्णांकाचे आपल्याला कशात बनवायचे तर शेकडेवारी। इथे पहिलं काय दिलेलं आहे 3/5 चा आपल्याला टक्केवारीमध्ये म्हणजेच किंवा शेकडेवारीमध्ये बदल करायचा। तर उत्तर पण दिलेले आहे, तर आपण 3/5 जर आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं म्हणजे अपूर्णांकाला आपल्याला काय करावं लागेल 100 ने गुणल्यावरच आपल्याला काय शेकडेवारीत रूपांतर होईल। बघा किती डायरेक्ट भाग देऊ आपण, 5 एके 5, 5 दुने 10 आणि 5 शून्य 0 आणि 20 त्रिक किती होतात तर 60 होतात। म्हणजेच किती
3/5 म्हणजेच किती टक्के होतात? तर 60% होतात. चला पुढचा प्रश्न. 2/5 म्हणजे किती टक्के? बघा कसं करता येईल. 2/5 टक्के करायचे आहेत म्हणून कितीने गुणणार आहेत आपण? 100 ने गुणणार आहे. इथे पण सेमच करणार. 5 एके 5, 5 दुने 10 आणि 5 शून्य 0 आणि 20 दुने किती होतात? तर 40 होतात. किती? 40%. म्हणजे 2/5 म्हणजेच किती टक्के? तर 40%. पुढचा प्रश्न. 800 चे 25% बरोबर किती? बघा 800 चे 25% बरोबर किती? तर 800 चे 25% करायचे असेल, चे म्हणजेच काय असतो? तर गुणाकार असतो. 25 म्हणजे 25 आणि टक्के म्हणजे छेदात किती घेतोय आपण? 100. बरोबर आपल्याला करायचं आहे. तर आता टक्केचा आपण 100 केलं, चे गुणाकार होतोय ते आपल्याला सर्वांना माहितच आहे. म्हणून हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. राहिला काय? 8 गुणिले 25 राहिला. 25 8 किती होतात? तर 200 होतात. म्हणजेच 800 चे 25% हे किती असणार आहे? तर 200 असणार आहे. पुढचा 450 चे 20% म्हणजेच किती? तर बघा इथे 450 चे 20% किती होणार आहे? 450 चे म्हणजेच काय असतो? गुणाकार असतो. आणि 20% म्हणजेच किती? 20 चे किती? 20 छेद किती करणार आपण? 100 करणार. इथे पण भाग जाईल. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. छेदातले सर्व गेले. राहिला काय? 45 आणि 2 राहिला. म्हणजेच 45 गुणिले 2 केले तर किती होतात? ते 90 होतात. याच पद्धतीने आपण परत पुढचे प्रश्न बघू. सॉरी थोडेस पेज. हा बघा काय दिले? 25 चे किती टक्के म्हणजेच 50. तर ते आपण कसं करू शकतो? 25 चे किती टक्के म्हणजेच x छेद आपण x टक्के करू आपण. या पद्धतीने सोडवू किंवा हा बाय ऑप्शन पण सोडवू शकतो. पण आपण या पद्धतीने 25 गुणिले किती टक्के? x म्हणजेच किती? x आपल्याला माहित नाही म्हणून आपण x मानला. टक्के म्हणजेच किती असतो? तर 100 असतो. बरोबर किती घेणार आपण? 50. म्हणजे आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून आपण x वरती घेतला, छेदात 100 घेतला. आपल्याला माहित आहे आपल्याला कसली x ची किंमत काढायची म्हणून हे सर्व तिकडे घेऊन जाणार. तर x इथेच ठेवला, हा 50 आहे, हा इथे अवसात आहे, तो तिकडे जाताना कुठे जाणार आहे? तर छेदात जाणार आहे. आणि हा छेदात आहे तो कुठे जाणार आहे? अंशात जाणार आहे. म्हणजेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होतात? तर छेदातला अवसात जातो, अवसातला छेदात येतो. म्हणून 25 25 दुने 50 आणि 100 दुने किती होतात? तर 200 होतात. किंवा इथे लिहू म्हणजे x बरोबर किती भेटला आपल्याला? 200 भेटला. ऑप्शन मध्ये म्हणजेच किती टक्के? तर 200%. पुढचा प्रश्न. 40 चे किती टक्के म्हणजेच 80. हा बाय ऑप्शन पण होईल पण आपण सरळच करून टाकू. बाय ऑप्शन म्हणजे प्रत्येक ऑप्शन आपल्याला काय पुट करून आणि चेक करावं लागतं. ते टाइम जास्त जाईल. त्याच्यापेक्षा आपण डायरेक्टच करू. काय होणार आहे? 40. 40 चे म्हणजेच गुणाकार किती टक्के माहित नाही तो आपण x मानला. छेदात किती घेणार? 100%. आला म्हणजेच काय? छेदात 100 घ्यायचा. बरोबर किती आहे? 80 आहे. आता तिकडे नेऊ म्हणजेच x इथेच ठेवला आपण, 80 इथेच होता, हा 100 तिकडे गेला, छेदात होता तो कुठे गेला? अवसात गेला. आणि अवसात होता तो कुठे आला? छेदात आला. म्हणून हा 0 गेला, हा 0 गेला. बे दुने 4 आणि बे पंचे 10. बे एक बे चोक 8 आणि बे 0 0 आणि 4 पंचे किती होतात? तर 20 होतात. आणि हा एक 0 म्हणजे 4 पंचे 20 आणि हा एक 0 तर किती? 200%. म्हणजे ह्याचं पण उत्तर किती असणार आहे? तर 200%. 40 चे किती टक्के म्हणजेच 80. तर 40 चे 200% म्हणजेच किती होणार आहे? 80 होणार आहे. कारण की 100% म्हणजे 40च असणार आहे आणि 200% म्हणजे त्याचे दुप्पटच होणार आहे. पुढचा प्रश्न. 300 ml हे 3 लिटरचे शेकडा किती? काय सांगितलंय? 300 ml चे 3 लिटर चे शेकडा किती? बघा असे प्रश्न आले अशा वेळेस नेहमी काय करायचं? एकक समान करायची असतात. इथे 300 ml दिलेला, इथे आपल्याला 3 लिटर दिलेला आहे. तर पहिले आपण ml चे लिटर करू शकतो पण पॉइंट मध्ये येईल, थोडंसं प्रॉब्लेम होईल. त्याच्यापेक्षा लिटरचं ml मध्ये करू. म्हणजेच 300 ml जशाच्या तसाच ठेवू आपण.
आणि 3 लिटर आहे त्याचा आपण ml मध्ये कन्वर्ट करायचा. 1 लिटर बरोबर किती ml असतात तर 1000 लिटर असतं. म्हणून 3 गुणिले किती करणार आपण 1000 करणार. म्हणजेच किती होणार आहे तर 3000 ml होणार आहे. म्हणजे 3 लिटरचे ml मध्ये कन्वर्ट केले तर किती झाले 3000 लिटर झाले. तर आपल्याला विचारलं काय 300 ml हे 3 लिटरचे शेकडा किती, तर आपण 3 लिटरचे ml केले किती 3000. तर आपल्याला 300 ml हे म्हणजे आणि शेकडा विचारलंय किती 3000 पैकी, म्हणून 3000 छेदात येईल 300 अवसात येईल आणि शेकडा विचारले म्हणून गुणिले किती करू 100 करू. म्हणजेच हा शून्य गेला 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 3 एके 3 3 एके 3 आणि 3 शून्य शून्य म्हणजेच किती टक्के 10%. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न 150 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती होईल. इथे पैसे आहेत इथे रुपये आहेत, तर आपल्याला एकतर रुपयाचे पैशात किंवा पैशाचे रुपयात. तर आपल्याला सोपं कोणतं पडेल ते पहिले तर घ्या. तुम्ही पैशाचे रुपयात करायला थोडीशी अडचण होईल, पॉइंट मध्ये येणार, म्हणून आपण ते घेणार नाही. तर आपण रुपयाचे पैशात रूपांतर करू. बघा कसं करतो. इथे 150 तर आहे हे पैसेच आहे त्याला आपण तसेच ठेवू. आणि 5 रुपये आहेत त्याचे पैसे रूपांतर करायचे असेल तर आपल्याला हे पहिले तर माहित पाहिजे की 1 रुपया म्हणजे किती पैसे. तर 1 रुपया म्हणजे किती पैसे असतात तर 100 पैसे असतात. म्हणून 5 रुपये आहेत गुणिले किती करणार आहेत आपण 100 पैसे करणार आहेत, तेव्हा आपल्याला 5 रुपयाचे पैसे भेटणार आहेत. म्हणजेच किती 500 पैसे. तर आपल्याला 150 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती असा प्रश्न आहे. म्हणून 150 कुठे येईल अवसात येईल आणि छेदात किती येणार आहे तर 500. 5 रुपये सांगितलं त्याचे पैसे किती होतात 500 आणि शेकडा विचारलेले म्हणून गुणिले किती करणार आपण 100 करणार. हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला 5 एके 5 5 त्रिक 15 आणि 5 शून्य शून्य. हा किती होतात तर 30% होतात. आहे का इथं 30%. पुढचा प्रश्न 30 ही संख्या 75च्या किती टक्के आहे. काय सांगितलं 30 ही संख्या 75च्या किती टक्के आहे. इथे सरळ सरळ 30 ही संख्या सांगितली 75च्या म्हणजे छेदात किती येणार आहे 75. 30 ही संख्या 75च्या किती टक्के विचारले म्हणून गुणिले किती करणार आपण 100 करणार. तर डायरेक्टच भाग देऊ आपण. कोणत्या संख्येने जाईल 25 ने देऊ. 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100. आता 3 एके 3 आणि 3 एके 3 3 शून्य शून्य आणि 10 चौक किती होतात 40. किती टक्के होणार आहे 40% होतील. पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा सोबतच शेअर करा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 45 ही संख्या 90च्या किती टक्के आहे. 45 ही संख्या 90च्या किती टक्के आहे. सेम प्रश्न मागचा केला तसाच. काय 45 ही संख्या 90च्या म्हणजेच 45/90 गुणिले किती टक्के विचारले म्हणून 100. हा शून्य गेला हा शून्य गेला 9 एके 9 9 5 45 आणि 5 10 50 म्हणजे 45 ही 90च्या किती टक्के आहे तर 50% आहे. इथे स्पष्ट समजतंय 90च्या 45 म्हणजे अर्धेच असते, म्हणजे टक्के विचारले म्हणजेच अर्धे म्हणजे 50%च होणार आहे. पुढचा प्रश्न 70 ही संख्या 140 चे किती टक्के आहे. इथे पण तेच लॉजिक लावून आपण करू शकतो किंवा 70 अवसात येणार छेदात कोण आहे 140 येणार, कारण की 140 चे 70 किती टक्के आहे असं आहे. म्हणून 70 छेद 140 गुणिले टक्के म्हणजे विचारलेले आहे, म्हणून आपण काय करणार आहे गुणिले 100 करणार आहे. करू आपण सोडू. हा शून्य गेला हा शून्य गेला. आता 7 एके 7 7 दुने 14 आणि 7 शून्य शून्य होणार आहे. इथे छेदात 2 आला बे एक बे आणि बे पंचे 10 आणि 10 5 किती होणार आहे 50च होणार आहे. म्हणजेच किती इथे पण 70 ची ही संख्या 140 चे किती टक्के आहे तर 50% आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. चला.